आणि वैजनाथ लक्ष्मण सुरवसे ह्यांनी तो शेत जायचा रस्ता आहे तो अडवलेला आहे आणि ह्यांना ते जाऊ देत नाही. जायला लागल्यावरती त्यांना मारहाण करतात. ह्यांनी म्हणून तहसीलदार साहेबांकडे अर्ज दाखल केला होता की आम्हाला शेतात जायला रस्ता देत नाहीये. तो मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये परत त्या लोकांनी अपील केलं. अपील पण हायकोर्टाने मंजूर केलेलं आहे आणि तिथे हायकोर्टचे ऑर्डर आले की तुम्ही ह्यांना पायी जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या. तो ऑर्डर घेऊन हे तहसीलदार साहेबांकडे गेले. तो त्यांनी मान्य केला आणि नंतर SP ऑफिसला जाऊन हे 4 पोलीसवाल्यांचा त्यांनी भत्ता भरला. पण जेव्हा हे ऑन ग्राउंड गेले त्या शेतामध्ये तिथे कोणी त्या रस्त्यावरती त्यांना रस्ता करू दिला नाही. जेव्हा ह्यांनी शेताची मार्किंग करायला गेले त्या लोकांनी ह्यांना हकलून लावलं आणि जेव्हा आम्ही तहसीलदार साहेब पोलीसवाल्यांना विनंती केली की तुम्ही ह्यांच्यावर सरकारी कामात अडथळा करताय म्हणून केस दाखल करा तर ते वापस निघून आले आणि या लोकांना तिथे सोडून दिलं. आज या लोकांचं तिथं नुकसान झालेलं आहे. त्यांनी पैसे भरलेले आहेत आणि त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्या लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही. त्याच्यामुळे आमची विनंती राहील की तुम्ही तहसीलदार साहेबांना आदेश करा की त्यांच्यावरती सरकारी कामामध्ये अडथळा केला याबाबत FIR लॉन्च करा आणि ह्यांना शेतात जायला रस्ता मोकळा करून घ्या हात लावा. शेतात नाही गेलं तर उपासमारीची वेळ आणि गेलं तर हे त्यांना मारहाण करतात. त्यांचा FIR पण आहे आधी. तहसीलदार साहेबांना तुम्ही ऑर्डर्स करताय. माझं सेक्शन निवेदन घेतलं तुम्ही.